तर निवडणुकीसाठी अमरावती जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज आहे। एसडीओ कार्यालयाकडून मतदान साहित्याचं वितरण केलं जाते। अमरावती जिल्ह्यात 160 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि 2708 कर्मचारी निवडणुकीसाठी तैनात असणार आहेत। तर ही जी प्रक्रिया आहे मतदानाची ती चांगल्या पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासनाकडून तयारी केली जाते आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून अमरावती जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया खऱ्या अर्थाने पार पाडणार आहे। मी सध्या उभा आहे अमरावती शहरातील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या याच पटांगणामध्ये। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी बडनेरा विधानसभा मतदारसंघासाठी जे आहे संपूर्ण मतदानाचे साहित्य जे आहे ते रवाना होण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। एकूणच जर बघितलं गेलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ आहे आणि एकूण 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये जर बघितलं गेलं तर तब्बल 160 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे आणि यामध्ये जर पाहिलं तर तब्बल 2708 मतदान केंद्र यामध्ये असून 12,62,000 महिला मतदार आहे। सोबतच 12,93,661 पुरुष एवढे मतदार या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क यामध्ये बजावणार आहे। या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये जर बघितलं गेलं तर 11,919 कर्मचारी जे आपले कर्तव्य या ठिकाणी मतदानासाठी या ठिकाणी बजावणार आहे। अमरावती जिल्ह्यातील बेळघाट विधानसभा मतदारसंघ आहे तो अतिदुर्गम भागामध्ये मोडला जातो, कारण का शहरापासून तब्बल 200 ते 250 किलोमीटरच्या वर संपूर्ण जो परिसर आहे। त्यामुळे कालच या ठिकाणी 190 मतदान केंद्रामध्ये जे कालच उशिरापर्यंत साहित्य या ठिकाणी रवाना झालेलं आहे। मात्र आपण जर पाहायला गेलं तर उर्वरित 7 विधानसभा मतदार क्षेत्रासाठी संपूर्ण साहित्य जे आहे आता हळूहळू टप्प्याटप्प्याने जे आहे त्या विधानसभा मतदारसंघातील एसडीओ कार्यालयातून रवाना होण्यास सुरुवात झालेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।